जेव्हा आपण प्रार्थना करायला जातो, आपण देवाला म्हणतो, देवा सगळं नीटनेटकं चांगलं कर, शुभ कर, कल्याण कर. पण आपल्या ज्या स्तोत्र मंत्र परंपरा आहे त्याच्यात एवढे स्पेसिफिकेशन्स दिले आहेत, याच्यात एवढे मायन्यूट डिटेल्स दिले आहेत की तुम्ही एरवी देवाला जाऊन सांगणार नाही की देवा माझ्या कपाळाचं रक्षण कर. पण ह्याच्यात आपण सांगितलंय की भालम दशरथात्मज. मग दशरथात्मज म्हणजे दशरथाच्या पुत्रा, तू माझ्या कपाळाचं रक्षण कर. असं का म्हटलं की दशरथाच्याच पुत्रा, इथे राघव का नाही म्हटलं? कारण दशरथाच्या पुत्रा आणि कपाळ, आपलं कपाळ म्हणजे इथे नशीब लिहिलेलं असतं. ओके. हे कोण लिहितं? तर आपण ज्या घरात जन्माला येतो, ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्माला येतो, तिथे आपलं नशीब घडतं. मग रामाचं नशीब किंवा रामाला जन्म देणारे दशरथ होते, म्हणून हे दशरथाच्या पुत्रा, तू माझ्या कपाळाचं रक्षण कर. आपण सगळ्या गोष्टी बदलू शकतो, पण आपण इथे लिहिलेलं बदलू शकतो. आपण सगळ्या गोष्टी नवीन येऊ शकतात, पुन्हा रिप्लेस होऊ शकतात, पण आई वडील रिप्लेस होऊ शकत नाही. बरोबर. आणि म्हणून कपाळ आणि दशरथात्मज. आणि मग कपाळाशी संदर्भातल्या ज्या काही व्याधी आहेत, म्हणजे नशीब तर बदलायला आपण देवाला विनंती करतोच आहोत. अशा कितीतरी गोष्टी किंवा कितीतरी उदाहरणं तुम्ही बघितली असतील की ज्योतिषांनी सांगितलं की नाही, हे याचं होणारच नाही, ही गोष्ट याला मिळणारच नाही, पण ती इव्हेंच्युअली त्याला मिळते. पत्रिकेत योग नाही आहेत तरी त्या व्यक्तीचं चांगलं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. तर ह्याच्या मागचं काय आहे? उपासना आहे, प्रार्थना आहे. आणि मग असे श्लोक आहेत की देवा, माझ्या कपाळी माझ्या बाळी हे लिहिलेलं नाहीये, पण मी आता तुला शरण आलेलो आहे. ज्या गोष्टी माझ्या नशिबात लिहिलेल्या नाहीत त्या गोष्टी तू मला मिळवून दे आणि माझ्या कपाळाचं रक्षण कर.